स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रंगत वाढत असताना प्रत्येक पक्ष प्रचारात सक्रिय झाला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग 22 मधील पाणी, रस्ते, स्वच्छता व नागरी सुविधांच्या समस्या सोडवण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात येत आहे. या प्रचारामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. प्रभाग क्रमांक 22 मधील अधिकृत उमेदवार नितीन नागनाथ गायकवाड, अनिता उमेश बुक्कानुरे, अंजू गजानन गायकवाड व सुधीर बाबूराव संगेपाग यांना नागरिकांचा भरभरून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. मतदार राजा जागा झाला आहे. यावेळी शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. चिन्ह काय? धनुष्यबाण 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 धनुष्यबाण. मी नितीन नागनाथ गायकवाड, प्रभाग क्रमांक 22 मधून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार. आज आम्ही या ठिकाणी प्रचार करताना आम्हाला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. कारण जी लाडकी बहीण योजना साहेबांनी आणली, प्रत्येक बहिणींचा प्रतिसाद आम्हाला चांगला मिळत आहे आणि आमचा प्रचार मात्र जोरात चालू आहे. आज तुम्ही होम टूम करत आहे प्रचार, नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे तेच सांगतोय ना तुम्हाला. आता आम्ही जे फिरलं, जास्त करून महिलांमध्ये, माझ्या लाडक्या बहिणींमध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे आणि चांगली उत्सुकता आहे. आज आपण आणि मला कव्हर करत आहे. आता आम्ही हे कावळ्या गल्ली, मग परत हे लिमेवाडीचा परिसर, मग परत पुढं तिकडं पटवर्धन चाळ, मग परत तिकडं धोंडेबा वस्ती, हे असलं रामवाडी, हे सगळं आजच्या आज कव्हर होऊन जाईल. होणार नाही तरी आम्ही प्रयत्न करू, लवकरात लवकर मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करू. आज प्रभाग 22 मध्ये जी परिस्थिती आज आढळून आलेली आहे, आज प्रभाग 22 हा शिवसेनेचा शिंदे साहेबांचा प्रभाग बनलेला आहे. आज सगळ्यात महत्वाची परिस्थिती म्हणजे इथले जे नगरसेवक होते, आज तागायत त्या लोकांना भेटले नाहीत. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना चालू केली, त्या योजनेच्या मार्फत लाडक्या बहिणीने एवढा मोठा आशीर्वाद दिलेला आहे. नितीन गायकवाड म्हणून आमचे उमेदवार आहेत, अंजू गायकवाड म्हणून उमेदवार आहेत, बुक्कानुरे मॅडम नगरसेविका आहेत, ती सध्याचे, ती सुद्धा विद्यमान नगरसेवक असल्यासारखे आहेत, त्यांना सगळी माहिती आहे. आणि सध्याचे आमचे बाबूराव संगेपाकचे एक मोची समाजचे नेते आहेत, त्यांचा मुलगा आहे सुधीर संगेपाक. या सगळ्या समाजाची एक गट आम्ही मूठ बांधलेली आहे. आज जी बहुतेक परिस्थिती आहे, शिंदे साहेबांनी जे वातावरण केलेलं आहे, शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने हे चारही उमेदवार लाडक्या बहीण योजना पूर्णपणे घरोघरी पोहोचल्या असल्या कारणाने 100% हा विजयचा आमचा रस्ता पूर्णपणे मोकळा झालेला आहे. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये शिवसेनेची शिंदे साहेबांचा भगवा हा महानगरपालिकेवर फडकणार आहेत. आणि सर्वांना एक विनंती आहे की प्रभाग 22 मध्ये जे काही आज मागचे नगरसेवक जे काम केलेले आहेत, याचा विचार तुम्ही केलेला आहात. दुसरीकडून पक्षात उडी मारून इकडून तिकडून सध्या फक्त आपला शिवसेनेचा विजयच्या निश्चितेवर नितीन गायकवाड, अंजू गायकवाड, बाबूराव संगेपाक यांचा मुलगा सुधीर आणि बुक्कानुरे मॅडम हा विजय 100% खेचून आणणार आणि लाडकी बहीण आपल्या पाठीशी राहणार. आणि मी सांगायचं एवढंच महत्वाचं आहे, भूल तापाला बळी पडू नका. मतदार मागतील, भीक मागतील हे लक्ष देऊ नका. शिंदे साहेब हे लाडकी बहीण योजना आणलेल्या आहेत. मुख्यमंत्री असताना साहेबांनी 1500 रुपये सर्व पक्षाला विरोध करून, साहेबांना पूर्णपणे विरोध होता पक्षांना, लाडकी बहीण योजना आणू नका कारण यांना पैसे खायला मिळत नाही. पण शिंदे साहेबांनी ऐकलं नाहीत. लाडक्या बहिणींना घरोघरी 1500 रुपये साहेबांनी पोच केलेले आहेत. ही साहेबांची योजना आहे, एकनाथजी शिंदे साहेबांची योजना आहे. कोणी सांगत असेल तर मी केलं, हे केलं, हे कोणी विश्वास ठेवू नका. येणाऱ्या भविष्य काळामध्ये साहेब तुम्हाला 2100 रुपये तुमच्या पदरात पाडून देतील आणि प्रभाग 22 आणि सोलापूर वाशियांतील सर्व शिवसैनिकांना निवडून द्यावे हीच आपल्या मतदारांना नम्र विनंती करतो. जय महाराष्ट्र. माझं नाव अनिता उमेश बुक्कानुरे, मी प्रभाग क्रमांक 22 क मधून उभारलेले आहे. आज आम्ही प्रचार करीत आहोत. तर मी शिंदे गटातून उभारलेली आहे. आम्ही प्रचार करताना आम्हाला लाडक्या बहिणीचा खूप प्रचारामध्ये प्रतिसाद मिळत आहे. तर आम्ही आज लाडक्या बहिणीचा साथ आमच्या मागे असल्यामुळे आमचे विजय निश्चित आहे. तुमचे काय म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे का कोणत्या मुद्द्यावर? विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे. काय करायचा विचार आहे तुमच्या प्रभागामध्ये? प्रभागात जे सोयी सुविधा नाहीये ते 100% आम्ही करणार. आणि महिलांसाठी काय करणार? महिलांसाठी आपण बचत गट
आणि घर बसल्या ठिकाणी लाडकी बहीण योजना तर केलेलंच आहे. तर काय त्यांचं समस्या आहे ते आम्ही नवीन नवीन योजना जे येतील ते आम्ही करू. महिलांपर्यंत पोहोचू. महिला जे आहे सगळे एकत्र येणार, सगळे एकत्र येणार. हे बातमी होणार आहे. दोन्ही काय डील करायचं. मोबाईल ठेव. आशीर्वाद द्या. नंबर घ्या आता इथं. नाही मी सगळं झालो फोन. ₹20 देने वाले आपको. आओगे बिंदास फिर.